काय का जरासा मजा नाही येऊ राहिला गावात नाही, जरा बोरिंग बोरिंग चालू आहे. काही काम नाही आणि काही धंदे नाही, आपण तर बेरोजगारच आहो. काही मजा नाही येऊ राहिला ना. कसं काय करावं, काही भांडणं नाही लावले एवढ्यात, काही आग नाही लावली इकडे तिकडे ना. सोयरिका मोडल्या, आता लग्नाचा सीझन आहे, सोयरिका पिऊ नाही राहिल्यात ना आपल्याला. लोकायला माहीत आहे ना, आपल्यापाशी सोयरीक माहीत झाली म्हणजे मोडली सोयरीक. लोक सांगत नाही तर चुपचाप म्हणजे कुकू गिकू सगळं ओके करून टाकतात. कायच करावं आता. डायरेक्ट लग्नातच बोलावतात मला. कुकालाही नाही बोलावत ना लोक, अजून हुकवीन म्हणते बा. डायरेक्ट लग्नातच बोलावतात. या पानटपरी कशी बसेला वाटते. पानटपरी लावायला दिसू राहिली. नाही तर काय लावणार, नाही तर काय करणार आहे. हे दिसला की लोक दुकानं लावतात ना बाबा, अजून मागते का काय म्हणते उदार. हो मदन पाटील, मदन पाटील. अरे बोला किसनराव कुकळे, 4-5 दिवस झाले दिसलेस ना. कुठे सासरवाडीत गेले का फुकट खाले? हो, ते जरा सोयरीकचा विषय होता, मग गेलतो तिकडे. सासऱ्यानं बोलावलं होतं. काय सोयरीक कोणाची होती? 4 वर्ष झाले मेवण्याले, लग्नाला काढलेलं आहे, अजून सोयरीक नाही होऊ राहिली बा. यंदा तरी कसे योग जोडून आले. आता यंदा होऊ राहिली वाटते बहुतेक. आता ते फायनल गिनल तर झालं. आता अजून पुढे मोडते का राहते का अजून लग्न व्हायला काही समजतच नाही. बराबर आहे. माझ्यासारखे 2-4 लोक असतील ना त्या गावात, म्हणून नाही राहिली. नाही तर काय त्याच्यात. बरं तुला माहित आहे का आपल्या गावात म्हशीचा तबेला उराला म्हणून? मग काय तुला त्यासाठीच असतं ना, तू आपला खबरी आहेस ना. तू पुऱ्या गावाची गोष्टी सांगतात मला. मग तू 4-5 दिवस झाले गेला तिकडे, मला काय माहीत पडणार आहे केड? आल्या आल्या पहिले खबर काढली ना मग आज. मग हाय काय नेमकं खबर तेच सांग. अरे हे पाय कसं आहे, सांगू नको बरं कोणाले. आता तू मला सांग, आपल्या दोघांच्या गोष्टी कुठे तिसऱ्याला जातात का? नाही सांगितलेलं बरं राहते, सांगू नको म्हणून सेफमध्ये. ते जाऊ दे, सांग लवकर. ते उकंडा आहे ना, उकंडा त्यानं बुधवारी 2 म्हशी आणल्या आता. हां, एक म्हैस दूध देते आणि एक म्हैस जणणार आहे आता. तर ते म्हणते तबेला मोठा करू आला म्हणते, 20-30 म्हशीचा चांगला मोठा रपक्या चांगलं डेरीगिरीवर दूध पोचणार आहे वाटते ते. तर ते कसं आहे, म्हैस तर आणली तर खरी, पण त्याची म्हैस देऊ राहिली दूध जरासं कमी. म्हणजे जेवढं त्या मालकानं सांगितलं होतं तेवढ्यापेक्षा कमी देऊ राहिली म्हैस दूध. काय म्हशी आणल्या आणि मोठा तबेला करू आला 50 म्हशीचा? माय बिन का लेकरं, आजकालचे लेकरं पुढे चाललेत आपल्या, आणि आपण बसू राहिलो हातावर हात ठेवून. का कायच करावं रे बापा आता. त्यानं म्हशी आणल्या, तुला काय झालं? अबे कसं आहे, मागून येऊन पुढे चाललेत ना ते जाऊ दे म्हशीचं. त्यानं जे 2 म्हशी आणल्या ते दूध कमी देऊ राहिला ना, पण त्याचं काय म्हणजे नेमकं किती दूध देऊ राहिली ते? त्या मालकानं 7-8 लिटर सांगितलं होतं म्हणते. ते म्हैस 2च लिटर दूध देऊ राहिली. काय काही पण म्हणते, 2च लिटर हटले का? मग तर मजा येते रे बा. आता मुद्दा उचला लागेल जरा असा गोरे. मग मी त्यासाठी चालू ना. कसा आहे, मुद्दा उचल त्याचा हासा झाला पाहिजे पुऱ्या गावात. नाही हेच तर मौका आले का? मग आताच त्याला खचवलं ना तर मग पुढे मोठा तबेला करत नाही ते. आताच 2 म्हशी घेतल्या, इकून टाकते मोकळे करते. कायले पुढे जाते ते आपल्या. मग मी तेच म्हणून राहिलो ना, आपल्यासारखे माणसाच्या नसतं लोक पुढे जात नाही. आपण पांगून पाय वळतून द्यायचे, हेच तर कारण आहे. मग ते जाऊ दे, चाल मग आता पुऱ्या गावात दवंडी द्यायला लागेल मग जराशी. मग करतं काय नेमकं आता? काय करतं म्हणतं, थांब बायकोला सांगतो. आणि बायको माहीत आहे तुला, मग एकदम न्यूजपेक्षा एकदम असे खतरनाक आहे आपली बायको. 5 मिनिटात पुऱ्या गावाला माहीत होऊन जाते. म्हणजे खराचं काय तेच सांग मले. काय करायचं म्हणतं, चाल तुम्ही सांगतो बरोबर. नाही तुम्हाला माहिती आहे का नाही काय झालं? तुझं असं बोलायचं सगळं काही हेच झालं आपल्या गावात. अहो माय, काय माहित आहे मग तुम्हाला? ते उकंडा आहे ना, उकंडा ते आपला. काय झालं त्याचं? अहो बाई, त्यांना 30-40 म्हशीचा तबेला करू आला म्हणते ते तयार. आणि त्यानं आता 2 म्हशी आणल्या मागच्या बाजारातून. मग काय झालं, मेली का म्हैस? नाही म्हैस नाही मेली. 7-8 लिटर दूध देणारी म्हैस आणली आणि ते 2च लिटर दूध देऊ राहिली म्हणते आता. काय काही पण? हो ना. आता काय हसा येऊ राहिला आणि खराब वाटू राहिला त्यासाठी. म्हणजे तर 8 लिटरची म्हैस 2 लिटर दूध देऊ राहिली आता. अरे बापा, मग तर लय नुकसान झालं त्याचं. नाही तर काय, या झाकान जुल्याचे बाबा सांगत मले 2च लिटर दूध देऊ राहिली म्हणते म्हैस. आणि काय तर काय 8 लिटरची म्हैस दूध देणार होती असं सांगून आणली म्हणते बा म्हैस. माझ्याकडच्या माणसानं म्हटलं म्हणते मग त्याले, हे गड्यात म्हैस वापस देऊन दे आणि म्हशीचा धंदा काही करू नको तू, घाटाचा धंदा आहे बाबू. नाही बाई, लय चांगला सल्ला दिला होता घरच्या माणसानं. नाही तर काय, पुढे नुकसान झाल्यापेक्षा आता थोडं नुकसान घेतलेलं बरं ना. माझ्या घरच्या माणसानंच 30,000 मागितली म्हैस, तर पाहतो म्हणे, विचार करून देतो म्हणे. काय तर बापा, मग तुमचं लय पुरते. 70,000ची म्हैस 30,000. खर्च कमी आहे का त्या म्हशीचा? मग डेप गिप किती खाऊ घालायला लागते. आता 2 लिटर दूध देऊ राहिली, तिला डबल 8-10 लिटरवर न्यायला लागेल ना. कमी खर्च येते का? मग 30,000 तर परवडते आम्हाला. पाय बा, तू मस्त तुझ्या दुधाचा धंदा चालू होते. मग कर, काय करतो? नाही गॅस लावतो म्हैस मी, त्याच्या 25 घ्या लावतो. बरं आहे ना. तर येतो मग मी. मला जायला लागते वावरात. आणि एक गोष्ट सांग का, मला सांगू नका फक्त. मी काय सांगतो, मला काय करावं लागते. हो मग येतो मी. आता कसंच काय करावं गड्या. माल
मालकानं 8 लिटरची गॅरंटी दिली ती. पहिल्या दिवशी 2 लिटर दिलं, काल 4 लिटर दिलं आणि आज आता जरासं जास्ती दिलं. म्हणजे दिवसेंदिवस वाढू राहिलं का कसं काय समजून राहिलं मला म्हशीचं. कसं आहे, आधीच तर गट काढून घेतली पाहिजे 2 म्हशी. आता पुढचं का अजून काय होते. दूध दिलं तर बरं, नाही तर झालं का मी काचीच पायी आहे का नाही. अरे बोला नारायण भाऊ, काय म्हणता. नाही ना तुम्हाला, अरे तसं नाही ना हो, तुम्ही ऐका ना हो, नाही तर या बरं, या कोट्यात या इकडे, तुम्हाला सांगतो समजावून, या इकडे कोट्यात या. तुला म्हणू ना बाबू, सोपी धंदा नाही, तुला मजाक वाटते. अरे आमच्या 2 म्हशीत आम्हाला किती भारी चालल्या, काय तर तबेला करतो म्हणतो तू. पण पहा आता, दुसऱ्या लोकांना म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही जसं म्हणता का, तुम्हीच मला मागं ओढराल नाही. अरे मागावडाचा विषय नाही, पण ते गोष्टी कसं आहे, आम्ही आता वागून आहो ना. कसं आहे, लय बेकार काम आहे म्हशीचं. हो ते सगळं माहीत आहे. आता तुमच्यासोबत राहू तेवढं शिकलो मी. पण आता कसं आहे, स्वतः काही करायचा इच्छा होती म्हणून घेतला आता हे निर्णय. पुऱ्या गावात काय अफवा उडली माहीत आहे का नाही तुले. म्हणजे काय नेमकं झालं काय पुऱ्या गावात. काय काय अफवा उडवली, कोण आहे ते. आता कोण आहे ते तुला माहीतच आहे. अफवा उडवणारा कोण आहे आपल्या गावातला, मधन्या. त्याशिवाय कोणी काही इचकपणा करते का सांग तू मला. म्हणजे झालं काय, काय म्हणे काय ते म्हणे तो एक म्हैस इकऱ्या काढली म्हणे. आता 2 म्हशी आणल्या ना, त्यातली जे दुधाची म्हैस आहे म्हणे ते इकऱ्या काढली म्हणे आणि 40-30 हजारातच विकू आला म्हणे. म्हणजे पुरा तुझ्या नावाची दवंडीच पिटवली गावातनी की 30-40 हजारातनी म्हैस इकऱ्या आहे, 30-40 हजारात म्हैस इकऱ्या आहे, संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत पुढे या, असं म्हटलं भाऊ. बाप रे बाप, काही पण अफवा आहे. म्हणजे मी म्हैस 70 हजाराची आणली, 30-40 हजारात मी म्हैस विकून टाकतो, म्हणजे माया गोळ्या सरेल आहेत का. अरे मग काय तर बावा, मी काय करू त्यानं पुऱ्या गावातनी तेच दवंडी पिटवली ना. म्हणजे असं काही दवंडी नाही दिली, पण लोकायला सांगू पुऱ्या गावातनीच दवंडी झाल्यासारखं आहे ना ते. मी काय करू त्याले, मीच तर हापलो म्हणून तर तुला फोन लावला म्या. काय बा काय करू राहिला तू, म्हैशी करू राहिला का काय तर. हा तुमचा फोन आला त्याचं मी समजू शकतो, तुम्ही मजाक पण करता, असं काही नाही. नाही ना, मला म्हणजे मीच कोमात गेलो. म्हटलं काल परवा म्हैस आणली आहे ना आणि एकदम हिकाले काढली आहे ना म्हैस, म्हणजे लस झालं ना आता. आटो राजा, मी काय लिहितो, मला तर 40-50 म्हशीचा तबेला करायचा आहे मोठा, आणि मी का पागल झालो. मग काय चालेल का. पण आपल्या गावातले लोक मजाक नाही, मधन्यात लस भारी, याला बत्ती द्यास लागते एकदा डबल. नाही त्याला बत्ती देऊ आपण, पण आपल्या म्हशीच सांगा ना पहिले काय करायचं. तू टेन्शन न घेणार आहे. आता इतक्या दिवसाची म्हैस वागू राहिलो म्हणजे काही ना काही ज्ञान तर अशीनच ना. मला बराबर चारा दिला ना तर मस्त म्हैस 7-8 लिटर येते. तसं काही वाटलं तर त्या मालकाला फोन लावायचा, त्याने गॅरंटी दिली ना 7-8 लिटरची. त्याला कचकन फोन लावायचा आणि त्याला म्हणायचं गड्या असंच आहे, म्हैस दूध नाही देऊ राहिली, काय करायचं ते सांगा आम्हाला. नाही त्याला आपण फोन लावू, आबाजी आहेत म्हणतात त्याला घेऊ, असं काही नाही. पण पहिले आपण ट्राय करून पाहायला हवं ना. म्हणजे आपणच तिला खायला दिलं नसेल ते दूध कशी काय देईन. मी काय म्हणतो, कणकन आपल्या वावरात जायचं आणि मस्त हिरवा कडबा आहे घेऊन याचा 2-3 पेंटी संध्याकाळी सकाळी टाकायचा तिले. डेप बेजू घालायची, जरासं पीठ गीठ टाकून मस्त कुटार बेजू घालून 3-4 प्रकारचा कुटार जमा करून ठेवायला ना. तू म्हणजे 4-5 दिवस सोय घे अशी मस्त, पाय बराबर 7-8 लिटर येते का नाही ते वापस तर. हो आता 3 दिवस झाले या म्हशीला आणून. समजा 3 दिवसात त्यानं पहिल्या दिवशी 2 लिटर दिलं, तर काल 4-4.25 दिलं आणि आज जरा त्याच्यापेक्षा जास्त दिलं. म्हणजे दिवसेंदिवस वाढू राहिलं. मग मी तेच म्हणून राहिलो ना, एका दमानं कसं आहे, जागा बदलते, जरासा टाईम वातावरण थोडं ना फरक पडतेच ना. एका दमान 7-8 लिटर नाही देत ते, जरा दिवसेंदिवस 8-7-8 दिवसानं ते बराबर येऊन जाते तिच्या लाईनवर. मलाही तसं वाटू राहिलं, म्हणून तर वाट पाहावं म्हटलं. पण हे गावातनी फालतूची अफवा फैलवली आहे मधन्यान लेखाच्यानं. नाही मधन्याचं करू काय ना काही आपण, तू टेन्शन नको घेऊ. म्हैस हा धंदा कधीच म्हणजे करणारा पाहिजे. धंदा काहीच फेल नाही, कोणताच धंदा फेल नाही, फक्त करणारा हवा. 1 लाख रुपयाचा गट काढला आणि तुम्ही समजा 2-3 लाखाची मदत केली आपल्याला, म्हणजे पुरा तबेलाचा सेट आहे ना आपला. पहिले इतक्या दमाने एवढा घेत नाही म्हशी, 8-10 म्हशीपासून सुरुवात करतो पहिले. हो तू टेन्शन नको घेऊ, आपला फुल सपोर्ट कर तू फक्त. हो तेच ना, मग तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनच ना आपण एवढी हिंमत लावली. हो बरं चाल, मग संध्याकाळी पाहू दुधाचं काय करतं आणि ते तेवढा ते कडबा घेऊन ये आणि टाकून दे म्हशीले. तर असा आहे मग आमच्या गावातला विषय. लोक म्हणजे पुढे जाऊच देत नाहीत. तर कसं आहे, व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.